नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. एका उत्तम वर्गाची ब्लूप्रिंट कशी तयार करायची यावर. चला, सुरुवातच एक अशा प्रश्नाने करूया जो खूप महत्वाचा आहे. आपला वर्ग मुलांसाठी खरंच प्रेरणादायी आहे का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? आणि याच प्रश्नाभोवती आपलं आजचं सगळं बोलणं फिरणार आहे. बरं, कुठल्याही यशस्वी वर्गाचा पाया काय असतो? तर त्याचं व्यवस्थापन. आता व्यवस्थापन म्हटलं की आपल्याला वाटतं काहीतरी मोठं असेल. पण चला, आधी हेच सोप्या भाषेत समजून घेऊया की हे नेमकं आहे तरी काय. म्हणजे बघा, व्यवस्थापन म्हणजे फक्त आदेश देणं की हे करा ते करा असं नाहीये. ही एक पूर्णपणे शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे. म्हणजे आपण मनात जे काही ठरवलं आहे ते पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या कृतींची एक साखळीच असते. आणि हे टप्पे समजून घेतले ना की आपलं काम एकदम सोपं होऊन जातं. तर मग हे टप्पे कोणते आहेत? हे आहेत 4 महत्वाचे टप्पे. पहिला नियोजन, दुसरा संघटन, मग येतो परिणाम आणि शेवटी नियंत्रण. हे ना एक प्रकारचं यशाचं चक्रच आहे, जे आपल्याला आपली शैक्षणिक ध्येय व्यवस्थित गाठायला मदत करतं. चला तर मग आता जरा खोलात शिरूया. एका यशस्वी वर्गासाठी आवश्यक असणाऱ्या 15 महत्वाच्या घटकांबद्दल आपण आता बोलणार आहोत. खरं सांगायचं तर हे घटक म्हणजे त्या उत्तम वर्गाच्या रचनेचा आत्माच आहेत. आता 15 घटक म्हटल्यावर कदाचित खूप वाटतील, पण काळजी नसावी. लक्षात ठेवायला सोपं जावं म्हणून आपण यांना 3 मुख्य भागांमध्ये विभागलं आहे. पहिला भाग आहे वर्गाची भौतिक जागा, दुसरा आहे शिकण्याची साधनं आणि तिसरा म्हणजे मानवी संवाद. चला तर मग एक एक करून सगळे भाग सविस्तर पाहूया. सगळ्यात आधी बोलूया भौतिक जागेबद्दल. म्हणजे आपला वर्ग दिसतो कसा, आहे कसा. यात स्वच्छता तर आलीच, पण त्याचबरोबर सजावट. पण कशी? साधी, समर्पक, जी मुलांचं लक्ष विचलित करणार नाही. मुलांना फिरायला, खेळायला मोकळी जागा हवी. आणि हो, भरपूर प्रकाश आणि खेळती हवा. हे तर खूपच गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर मुलांसाठी एक सुरक्षित आणि छान वाटेल असं वातावरण तयार करणं. आता वळूया शिकण्याच्या साधनांकडे. विचार करा, वर्गातले चित्रफलक किंवा डिस्प्ले बोर्ड मुलांच्या डोळ्यांच्या उंचीवर असले पाहिजेत. का? म्हणजे त्यांना त्यांच्या कलाकृती तिथे बघता येतील, त्यांना छान वाटेल. भिंतीवर लावलेले वेळापत्रक मुलांना दिवसाचं नियोजन सांगतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पुस्तकं आणि साहित्य ते मुलांना सहज हाताळता येईल अशा उघड्या कपाटांवर हवं. याने मुलं स्वावलंबी बनतात. आणि आता येतो तिसरा आणि खरं तर सगळ्यात महत्वाचा घटक, मानवी घटक. म्हणजे आपण मुलांशी कसं वागतो बोलतो ते. यात शिक्षकांच्या हालचाली मर्यादित असाव्यात, म्हणजे मुलांचं लक्ष कृतींवर राहील. वय आणि कृतीनुसार मुलांचे गट तयार करणं. आणि शिस्त. शिस्त लावताना रागाचा वापर न करता रंगांसारख्या सकारात्मक गोष्टी वापरणं. किती छान कल्पना आहे ना. आणि हो, संवाद साधताना अगदी सोपी भाषा आणि स्पष्ट उच्चार. बरं, हे सगळे महत्वाचे घटक तर आपण पाहिले. पण आता प्रश्न असा आहे की यांचा वापर करून वर्गाला अधिक जिवंत कसं करायचं? तर याचं उत्तर आहे लर्निंग कॉर्नर्समध्ये. चला पाहूया हे काय आहेत आणि ते कसे तयार करायचे. या लर्निंग कॉर्नरची कल्पना आहे ना, ती खूप सोपी पण तितकीच प्रभावी आहे. म्हणजे काय, तर वर्गातच वेगवेगळ्या गोष्टींसाठी, वेगवेगळ्या खेळांसाठी छोट्या छोट्या जागा तयार करायच्या. याचा सगळ्यात मोठा फायदा काय होतो माहितीये? मुलांना निवडीचं स्वातंत्र्य मिळतं आणि त्यांच्यात स्वावलंबन वाढतं. एक उदाहरण घेऊया. समजा वाचन कोपरा आहे. ही जागा कशी हवी? शांत, जिथे मुलं लक्ष देऊन वाचू शकतील. याच्या अगदी उलट ठोकळ्यांचा कोपरा. ही एक अशी जागा आहे जिथे मुलं खेळणार, आवाज होणार, थोडा गोंगाटही अपेक्षित आहे. म्हणजे प्रत्येक कृतीनुसार जागेची रचना करणं किती महत्वाचं आहे हे लक्षात येतंय का? आणि असे कितीतरी प्रकारचे कोपरे आपण तयार करू शकतो. जसं की एक वाचन कोपरा, एक बाहुली घर जिथे मुलं नाटकी खेळ खेळू शकतात. ठोकळ्यांचा कोपरा तर हवाच. मग एक कला कोपरा, गणित आणि विज्ञानाचा कोपरा, भाषेचा कोपरा, अगदी खेळण्यांचाही एक वेगळा कोपरा असू शकतो. या सगळ्यामुळे मुलांच्या वेगवेगळ्या गरजा तर पूर्ण होतातच, पण त्यांच्या आवडीनिवडींनाही खूप वाव मिळतो. आता बघा, आपण वर्गाचा एक उत्तम आराखडा तर बनवला, पण तो फक्त एक नकाशा आहे, एक निर्जीव रचना. त्या रचनेत प्राण कोण फुंकणार, तिला जिवंत कोण करणार, तर ते काम करतात शिक्षक. आणि हा मुद्दा कदाचित सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. लक्षात घ्या, मुलं अनुकरण करतात, ते बघून शिकतात. त्यामुळे आपलं वागणं हे आदर्शच असायला हवं.
कारण आपलं वागणंच वर्गाचं संपूर्ण वातावरण ठरवत असतं. आणि मुलांशी बोलताना हे 3 सुवर्ण नियम आहेत जे नेहमी लक्षात ठेवायला हवेत. पहिला, ऐका. मुलाचं बोलणं पूर्णपणे ऐकून घ्या. दुसरा, हसा. आपला चेहरा नेहमी मनमिळाऊ असू द्या. आणि तिसरा, जो खूप महत्वाचा आहे, त्यांच्या डोळ्यांच्या पातळीवर येऊन बोला, म्हणजे खाली वाकून किंवा गुडघ्यावर बसून. या छोट्या गोष्टींमधूनच विश्वास आणि आदराचं नातं तयार होतं. फक्त संवादच नाही तर शिक्षकांच्या जबाबदाऱ्या याच्याही पुढे जातात. आपण एक आदर्श असलं पाहिजे. आपल्या आवाजाचा एक साधन म्हणून वापर करता आला पाहिजे. मुलांच्या निरीक्षण कौशल्याला प्रोत्साहन द्यायला हवं. आणि हो, वर्गातल्या प्रत्येक मुलाला, विशेषतः ज्यांना विशेष गरजा आहेत, त्यांना आपण सामावून घेतोय याची खात्री करणं खूप गरजेचं आहे. चला, आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं, जे काही शिकलो, ते प्रत्यक्षात आणायला मदत करणारी एक सोपी चेकलिस्ट पाहूया, जी रोजच्या रोज वापरता येईल. ही आहे एक स्वमूल्यांकन चेकलिस्ट. म्हणजे रोज वर्गात येण्यापूर्वी स्वतःलाच विचारायचे काही प्रश्न. माझा आजचा कृती आराखडा तयार आहे का? त्यासाठी लागणारं सगळं साहित्य तयार आहे का? वेळापत्रक सगळ्यांना दिसतंय का? आजच्या कृतीसाठी बैठक व्यवस्था बरोबर आहे का? आणि वर्ग, पाण्याची जागा स्वच्छ आहे ना? बस, ह्या काही गोष्टी तपासल्या की झालं, आपण आणि आपला वर्ग दोघेही एका यशस्वी दिवसासाठी तयार. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, मोठे बदल हे नेहमी छोट्या पावलांनीच सुरू होतात. असे छोटे छोटे बदलच पुढे जाऊन खूप मोठा परिणाम घडून आणतात. त्यामुळे आता हा एकच प्रश्न उरतो की आज आपल्या वर्गात असा कोणता एक छोटासा बदल आपण करणार आहोत याचा विचार नक्की करायला हवा.